प्रत्येकाची सोन्याचं अंड देणारी कोंबडी तयार करायची आपल्याला. मग आता ही कोंबडी कशी तयार करायची? 3 लाख आपण सरासरी पकडूया. 3 लाख रुपये काय आहे वार्षिक खर्च. मग 3 लाखाला 10 न गुणा 30 लाख. जर 30 लाख रुपये आपण सेबीकडे गव्हर्नमेंटमध्ये किंवा कुठल्याही चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये जर आपण ते ठेवले तर आपल्याला मिनिमम वार्षिक 10% मिळतात. मिनिमम म्हणतोय, मॅक्झिमम काही होऊ शकतं. 15%, 20%, 25% कितीही मिळू शकतं. मग मिनिमम 10%. म्हणजे आता मी जर 30 लाख रुपये माझे म्युच्युअल फंडात असतील तर माझे 3 लाख रुपये मला वर्षाला मिळत आहेत. म्हणजे मी कोंबडी मारतोय का? मी कोंबडीचे अंडे खातोय. लक्षात आलं का? म्हणजे दरवर्षी मला कितीचं अंड मिळेल? 3 लाखाचं. त्यासाठी मला कोंबडी किती करावी लागेल? 30 लाखाची. आता हे 30 लाखाची कोंबडी कोणाची आहे? ज्यांनी आता 3 लाख खर्च आहे, पण त्या साहेबांचा खर्च 30 लाख आहे समजा, तर त्यांची कोंबडी किती असेल कोण सांगेल? 300 लाख म्हणजेच किती? 3 करोड. बरोबर आहे. मग 3 करोडची कोंबडी आपल्याला तयार करायची. कळालं का? होय हो कळालं, पण ती करायची कशी? किती लोक रेडी आहेत ही करायची कशी समजून घ्यायला? जर ही कोंबडी तयार करू शकलो आपण तर मग झुंबडी होऊ शकतं का नाही? म्हणजे लाईफ आनंदी होऊ शकतं का नाही? आपण जे काही काम करतोय ते आणखी चांगलं करू शकतो जर आपल्याला खर्चाचं टेन्शन नसेल. आपण फायनान्शियली फ्रीडम आपल्याला मिळालं तर. मग फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? आपल्या हिशोबाची कोंबडी तयार करणे, आपल्या वार्षिक खर्चाच्या 10पट मोठी कोंबडी तयार करणे. तुमचा वार्षिक खर्च जेवढा मोठा तेवढी तुमची कोंबडी. यस.